अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे बरेचसे काही नियम असतात जे आपण म्हणतो की स्त्रियांनी हे पाळायला हवे, पण बऱ्याच वेळेस हा पण प्रश्न पडतो की नक्की की स्त्रियांनीच का सगळे नियम पाळायचे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, किंवा बरेचसे जण म्हणतात की स्त्रियांनीच का सगळ्या गोष्टी करायच्या, बाकीचेही घरात लोक राहतात पण त्यांनीच का गोष्टी, म्हणजे स्त्रियांनीच का ह्या गोष्टीचा त्याग करायचा, त्या गोष्टीच्या गोष्टी म्हणजे असं काय करायचं, कुठलाही नियम असेल तर तिनेच का त्या कटाक्षाने पाळायचं। तर कसं असतं ना, स्त्रिया ह्या घरातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे घरातली कुठली गोष्ट सुरुवात होण्यापासनं दिवस चालू होण्यापासून तर संपेस तर तिचंच घरात वास्तव्य असतं, म्हणजे तीच काही ना काही करत असते। आणि घरातल्या गोष्टी म्हणजे आनंदमयी गोष्टी किंवा कुठल्याही गोष्टी असू दे, घरातल्यांचं सगळ्यांचं म्हणजे अन्नपूर्णा मातेचं पूजन असू दे, किंवा म्हणजे आपल्या घरात जे जेवण वगैरे आपण करतो किंवा घरात आपण पूजापाठ करतो, ह्या सगळ्या गोष्टी बायकांच्या निगडीत असतात। कारण पुरुषांना किंवा लहान मुलांना ह्याच्यासाठी वेळच नसतो आणि सहसा बऱ्याचशा वेळेस काय होतं ना की त्यांना ते करण्याचा म्हणजे इच्छाही असली तरी त्यांना तो पुरेसा वेळ देता येत नाही। आणि बायकांमध्ये सुद्धा ही अशी गोष्ट आता व्हायला लागली आहे, कारण बायका सुद्धा आता कामं करतात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तो ऑफिसमधनं सगळ्या गोष्टी करून आपण ह्या गोष्टी कशा करायच्या, तर त्यातनंही तुम्हाला वेळ काढावाच लागतो, तर हे तर महत्वाचं आहेच। तर असे नक्की कुठले नियम आहेत, स्त्रियांनी काय नियम पाळायला हवे ज्याच्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सगळ्या गोष्टी इतक्या संपूर्णपणे आणि इतक्या सोप्या पद्धतीने होतील, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर सगळ्यात महत्वाचं आता मी दिवसाच्या सुरुवातीपासून तुम्हाला सांगते। तर आता काय करायचं, आणि आपली सकाळ जेव्हा होते तर त्यात सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे। आता लवकर उठणे म्हणजे बऱ्याचशा वेळेस आता आपण बघतो की 8, 8:30, 7च्या नंतर वगैरे जनरली बायका उठतात, 7:30, 8च्या पुढे उठतात, 8 वगैरेच्या वेळेस उठतात। आणि आता काय झालंय, सगळ्यांच्या मिस्टरांचे कामं आहेत घरातनं, तर त्यामुळे 8, 8:30ला वगैरे उठतात आणि त्याच्यानंतर मग नाश्ता पाणी वगैरे 10, 10:30 नंतर आणि मग त्याच्यानंतर। आणि असंही नाही की हे मी करत नव्हते, मी स्वतः हे करत होते, पण मला जेव्हा या गोष्टींमध्ये थोडंसं मला जेव्हा बदल जाणवला, जेव्हा मी वेगळ्या करून बघितल्या आणि तेव्हा मला याचा जेवढा छान अनुभव आला ना, त्यामुळे मी ह्या गोष्टी करते। म्हणजे असं नाही की मी त्या गोष्टी कधी केल्या नाही, मी पण केल्यात, पण मला त्या गोष्टी जेव्हा त्याचा अनुभव आला तेव्हा मी तुम्हाला सांगते। तर आता आहे ना, जर मग एखाद्या दिवशी जर मला थोडासा जरी उशीर झाला ना, मला खूप रिग्रेट होतं, खूप असं वाटतं की अरे मी आज लवकर का नाही उठले, कारण माझे हे कामं राहिले, माझं दिवसाचं रुटीन खराब झाला। तुम्हाला सांगू, मी माझ्या डायरीमध्ये माझा दिवसाचा फुल रुटीन लिहिलेला आहे की मी किती वाजेपासून किती वाजेपर्यंत काय काय करणार आहे, काय काय नाही, ह्याचं मी तुम्हाला एखाद्या दिवशी ते सुद्धा सांगेल की मी रुटीन काय करते काय नाही करते, सगळ्या गोष्टी सांगेल। कारण तुम्हाला सांगते, माझ्या मागे भरपूर कामं आहेत, असं नाही म्हणत की फक्त माझ्याच मागे, तुमच्या मागे सुद्धा असतात। तर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी लवकर उठायचं। आता मी असं म्हणणार नाही की 4लाच उठून बसा, 4ला उठायची गरज नाहीये, तुम्हाला शक्यतो 6, 6:30 वाजेपर्यंत उठायचंच आहे। 6च्या आधी पण अगदी शक्य म्हणजे नाही, बरेच जणांना सवय होत 5, 5:30 पर्यंत, आणि आता थंडीचे दिवस, सध्या यावेळेस थंडी खूप वाढली त्यामुळे नाही शक्य होत, त्यामुळे तुम्ही 6 ते 6:30च्या दरम्यान तुम्ही उठू शकता। म्हणजे शक्यतो सुरुवात करायची असेल तर 7च्या आत उठायची सुरुवात करा, हळूहळू 6 पर्यंत न्या। बरं, ते झालं, त्यानंतर सर्वात महत्वाचं, जसं मी एक व्हिडिओ केला होता की तुम्ही सर्वात स्वयंपाक करू नका, अंघोळ करा आणि मग स्वयंपाकघरात जा। पण बरेचशा बायकांचा प्रश्न असा आला होता की मग घरातली झाडझूड भांडे वगैरे हे कधी करायचे। पण आता भांडे कधी करायचे म्हणजे की भांडे हे आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही करून ठेवा, रात्रभर खरकटी भांडी ठेवू नका। आता ह्याचं पण माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते, माझंच सांगणार, कारण मी दुसऱ्याचं कोणाचं नाही सांगणार। मी स्वतः सुद्धा तुम्हाला सांगते, मी स्वतः आधी करत होते, कारण माझ्या घरात बाई होती, त्यामुळे मग मी काय करायचे, रात्री भांडे तसेच ठेवायचे। बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण थोडंफार खरगट काढतो, पण किती जरी केलं तरी त्यात ते खरगट असतंच आणि ते ड्राय होतं, आणि त्यानंतर त्याचं म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अपमानच होतो एका प्रकारे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला खरडून बिरडून काढणार, ह्या गोष्टी करणार। आणि बायकांचं माहिती आहे ना की दुसऱ्या दिवशी आल्या की तंटा बिंटा करत भांडे वाजवत ते भांडे वाजवणार, कारण ते निघत नाही म्हणून। मला ही गोष्ट खूप इरिटेट झाली, सांगू, मला दिवसभरातले माझे सगळे काम खूप सुंदर व्हायचे, खूप व्यवस्थित होत होते, पण जेव्हा ती बाई यायची आणि ती भांडे घासायची ना, इतकं मला इरिटेट व्हायचं, खूप इरिटेट व्हायचं की मला असं वाटायचं अरे ते 10-15 मिनिटं ही भांडे घासायचे एवढे इरिटेटिंग का आहेत, एवढे त्रासदायक का आहेत।
तर मी विचार केला की मी एक काम करते, बाकीचं असू द्या पण भांडे मी रात्रीची रात्री माझे मी घासून घेईल. दिवसभरात जेव्हा मी काही करेल त्याच्यात ती गोष्ट झाली की मी लगेच माझे भांडे घासून घेईल, म्हणजे जास्ती ढीग साठणार नाही आणि ढीग साठला नाही की मला अवघड जाणार नाही. मग मी काय करायचे, माझं काम समजा माझं काम कसं आहे, काय आहे, व्हिडिओ बनवायचं, तर मी एक्सपोर्टिंगला किंवा व्हिडिओ एडिटिंग झालं की एक्सपोर्टिंगला लावून दिलं, तर माझा फोन आता तो पॅक झालाय, तो आता मी व्हिडिओ करू शकत नाही किंवा दुसरं काम करू शकत नाही. तर मी काय करते, अशा वेळेस मग एक्सपोर्टला सुद्धा वेळ लागतो, तर त्यासाठी तेवढ्या वेळेत जे काय असतील ते काम भांडे करून घ्यायचे. आणि अशाच हळूहळू करत करत रात्री पण उशीर व्हायचा आम्हाला झोपायला, त्यामुळे रात्रीचं जेवण हे उशिरा व्हायचं, त्यामुळे भांडे घासायचा कंटाळा यायचा. तर मी आता काय केलं, रात्रीचे भांडे थोडेच असतात कारण मी सगळे क्लीन करते आणि त्यामुळे फटाफट बाकीच्यांचे जेवण जेवढे पडले तेवढे घासून टाकते आणि नंतर मग बाकीचे करते. मग अशा रीतीने मी माझं रात्रीच किचन पूर्ण क्लीन करूनच झोपते. आधी नव्हते करत, मी एकदम खरं जे आहे ते सांगते, मी आधी नव्हते करत. तर आता प्रश्न आला झाडू वगैरेचा, तर भांड्याचं कळलं, रात्रीच तुम्हाला साफ करायचंय आणि सकाळी उठून तुम्हाला भांडे करायची गरज नाही, त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये जायची गरजच नाहीये. बरं, आता त्याच्यानंतर आलं झाडू फरशीचं. तर झाडू आणि फरशी, तर तुम्हाला काय सांगते मी की आपण सकाळी उठतो, ब्रश वगैरे झालं, अंघोळ वगैरे ठीक आहे नंतर जरी करायची कारण झाडू वगैरे करायचं, तुम्ही फक्त झाडू मारा. बऱ्याचशा जणांना ना झाडू वगैरे मारायचा पण त्याच्या आधी ना चहा घेण्याची फार सवय असते. पण मी असं म्हणेल की ती थोडी सवय जर का तुम्ही मोडली किंवा एक काम असं करू शकता किंवा तुमच्या घरात असे कोणी अजून एक व्यक्ती असेल जी आधी उठून आंघोळ वगैरे करून तुम्हाला देऊ शकेल. ते शक्य नाही होत सगळ्यांच्या घरात, पण शक्यतो मी असं म्हणेल की तुम्ही अशी सवय लावा की फटाफट उठा आणि त्याच्यानंतर तुमचं जो आहे एकदम फटाफट झाडू मारून घ्या. कारण झाडू मारून सडा वगैरे करायचा आहे. सडा म्हणजे आता आजकाल तर फ्लॅट सिस्टम आहे त्यामुळे सडा वगैरे करायची गरज नाहीये, पण बाहेर झाडू वगैरे मारून घ्या. आणि ते झाल्यावर बरेचसे जणांना फरशी वगैरे पुसून मग आंघोळ करतात. पण शक्यतो तुम्हाला जर का नसेल जमत तर तुम्ही आजकाल मॉप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यानुसार तुम्ही ती गोष्ट करू शकता. तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार ती गोष्ट करू शकता. तुम्हाला चहा नंतर प्यायचा असेल तर आधी फरशी पुसून मग चहा प्या, नाही जमत तर मग गोष्ट आहे की आंघोळ करूनच मग चहा पिला तर चांगलं आहे. कारण स्वयंपाकघरात आपल्याला आंघोळ केल्याशिवाय जायचं नाहीये आणि हा अपमान होतो त्यामुळे. आणि अगदीच ज्यावेळेस खूपच गरज आहे तो थोडासा हातपाय तोंड धुवून व्यवस्थित आणि मग जा, मग गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेव्हाही आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाका. तुमच्या बॉडीमधली, तुमच्या शरीरातली किंवा तुमच्या मनातली आणि त्याचबरोबर वातावरणातली जेवढी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी त्या खडे मिठाच्या पाण्याच्या आंघोळीने निघून जाईल. त्याचबरोबर घर पुसताना खडे मीठ टाका. खडे मीठ टाकल्याने काय होतं ना, तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात मुंग्या वगैरे होतात, झाला तरी काही हरकत नाही, पण तरी सुद्धा त्या तुम्हाला कमी करायच्या असतील तर खडे मीठ टाकून तुम्ही जर का फरशी पुसली तर ते सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर घरात जी निगेटिव्हिटी आलेली असते काही कारणाने, लोक येऊन जातात आपल्या घरात, कोणी काहीतरी बोलतं, आपण वाईट साईड बोलतो, कधी काही ना काही होतं, तर जी निगेटिव्हिटी असते ना ती मीठ हे शोषून घेतं आणि त्यानुसार ते निघून जातं. तर खडे मीठ टाकून तुम्ही फरशी पुसत जा. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं अजून जे आहे की मासिक धर्म जेव्हा तुम्हाला येते त्यावेळेस शक्यतो, आता बरेचसे जण बाजूला वगैरे बसत नाही कारण दुसरं कोणी करणारं नसतं, तर देवघराची जी जागा आहे ती पाळाच पाळा. कारण देवघराजवळ तुम्ही शक्यतो जाऊ नका आणि जेवढे 4 दिवस आहे तेवढ्यासाठी कोणाला तरी घरातल्यांना सांगून देवावर झाकण ठेवायला लावा किंवा असं म्हणतो ना आपण कपडा ठेवायला लावा. कारण देवपूजा जर तुम्ही करणार 4 दिवस तुम्ही दुसऱ्यांकडनं पण करून घेऊ नका, कारण शिवतासावत होते आणि त्यांनी दोष लागू शकतो. त्यामुळे झाकण, एक पडदा करा ज्याने झाकल्या जाईल आणि 4 दिवसानंतर तो काढा. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी महत्वाचं जे आहे की ते तुम्हाला केस धुवायचे नाहीयेत, नख कापायची नाहीयेत. कारण गुरुवार जो हा दिवस आहे तो गुरूंचा दिवस असतो, त्या दिवशी आपण गुरूंची पूजा करतो. त्यामुळे आपल्याला केस धुवायचे नाहीयेत, नख कापायचे नाहीयेत, कारण त्यांचा अपमान होतो आणि गुरुग्रहाचा जो बळ आहे आपल्यातला तो वाढतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तर हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर देवपूजा आधी करून घ्या आणि त्यानंतर तुमचा नाश्ता जेवण वगैरे करा. कारण देवपूजा केल्याने तुम्हाला एक थोडीशी व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळते, पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि त्यानुसार तुमची पुढची कामं जी आहेत चांगल्या रीतीने पार पडतात आणि त्यानंतर तुम्ही सगळी कामं केली की ते सुरळीत पार पडतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे ह्याच्या आधी आहे, आता देवपूजा वगैरे सगळी झाली,
तर कुठलीही गोष्ट बनवायच्या आधी सगळ्यात महत्वाचं, दिवसाची सुरुवात करायच्या आधी म्हणजे शेगडीची सुरुवात कुठल्याही पदार्थाची करायच्या आधी तुम्ही त्या शेगडीची पूजा करा. हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून मी तुम्हाला सांगते, मी माझ्या किचनमध्ये एक पंचीपाळ म्हणजे हळदी कुंकू आणि अक्षदाचा एक पंचीपाळ ठेवलेलाच आहे. म्हणजे सकाळी उठले की सगळ्यात आधी हळदी कुंकू आणि अक्षदा हे ठेवते. म्हणजे कधी कधी गरज पडली की मी देवघरात ठेवते, पण आता मी विचार केलाय की ते कायम स्वरूपी तिथंच राहू द्यावं. फक्त 4 दिवस जेव्हा अडचणी असतात त्यावेळेस ते कोणाला सांगून तिथं देवघरात आपण ठेवून देता येईल, अशा हिशोबाने मी त्याचा विचार केलेला आहे. तर त्या हिशोबाने हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून आपल्याला अग्निदेवताची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. तर ह्या थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि ह्या नियम आपल्याला पाळायचे आहेत. त्याच्याने आपल्याला सुख समृद्धी आणि त्याचबरोबर धनसंपत्ती भरभरून आपल्या घरात येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हालाही सुद्धा खूप गोष्टींचा ह्यामध्ये फळ मिळेल आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या गोष्टी किंवा चेंजेस जे होतील ते तुम्हाला नक्कीच जाणवतील. तर त्या हिशोबाने तुम्ही ह्या गोष्टी करून बघा, नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये बदल जाणवेल आणि त्यानुसार तुम्ही मग मला सांगू शकता. जर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. त्याचबरोबर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा. भेटूया परत एकदा एक छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.